मी रोहन पुणे येथून फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेत होतो. दिवाळीच्या निमित्ताने 3 दिवसाची सुट्टी मिळाली होती. लुधियाना येथील माझ्या महाविद्यालयापासून माझे घर खूप दूर होते. 3 दिवसांसाठी घरी जाऊन येणे शक्य नव्हते, कारण प्रवासातच 2 दिवस जाणार होते. म्हणून मी हॉस्टेलमध्येच राहण्याचा निर्णय घेतला. मात्र माझा मित्र सिद्धार्थ देखील हॉस्टेलमध्येच राहणार होता. त्याने मला त्याच्या घरी येण्याचा खूप आग्रह केला. रोहन, चल ना यार, काही होत नाही. तुझ्यामुळे घर भरून जाईल असं नाही आहे. झोपायला जागा आहे. तू का नकार देतो आहेस? त्याच्या आग्रहाखातर मी शेवटी हो म्हटले. संध्याकाळी सिद्धार्थची गाडी हॉस्टेलसमोर आली. आम्ही बॅगा गाडीत ठेवल्या आणि त्यांच्या घरी गेलो. महाविद्यालय आणि त्याचे घर यामधील अंतर जवळपास 1 तासाचे होते. पण दिवाळीच्या दिवसात शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होती. त्यामुळे आम्हाला घरी पोहोचायला 2 तास लागले. घरी पोहोचतात एक सुंदर मुलगी धावत गाडीजवळ आली आणि तिने सिद्धार्थला मिठी मारली. मी देखील गाडीतून उतरलो. सिद्धार्थने तिच्याशी माझी ओळख करून दिली. ही माझी बहीण पूजा. पूजाला पाहताच माझे डोळे विस्पारले. तिच्या सौंदर्याने मी इतका प्रभावित झालो की तिला पहिल्याच नजरेत प्रपोज करावे असे वाटले. पूजा म्हणाली, रोहन भाऊ, घरात या. या वर्षीची दिवाळी आमच्या कुटुंबासोबत साजरी करा. तुम्हाला खूप मजा येईल. घरात प्रवेश केला असता सिद्धार्थचे आईवडील समोर बसलेले होते. मी त्यांना नमस्कार केला. सिद्धार्थनेही माझ्यासमोर त्यांच्या आईवडिलांना नमस्कार केला. काही वेळाने एक सुंदर स्त्री ट्रेमध्ये पाणी घेऊन माझ्यासमोर उभी राहिली आणि म्हणाली, घ्या रोहन, पाणी प्या. तिची फिगर इतकी सुंदर होती की जणू कुणी जिंटच माझ्यासमोर उभी आहे. गोरा चेहरा, गुलाबी गाल, या घरातील सर्व स्त्रिया इतक्या सुंदर कशा? हा प्रश्न माझ्या मनात घर करून गेला. पाणी पिऊन झाल्यावर सिद्धार्थने माझी ओळख त्याचे काका आणि काकू यांच्याशी करून दिली. घरातील सर्वांचे आशीर्वाद घेतल्यानंतर आम्ही एका खोलीत सामान ठेवण्यासाठी गेलो. घर खूप सुंदर आणि भव्य होते. सिद्धार्थच्या वडिलांचा कपड्यांचा मोठा व्यवसाय होता. घरात एक मास्टर बेडरूम स्वतंत्र बाथरूमसह होते, तर 2 बेडरूमसाठी कॉमन बाथरूम होते. फ्रेश होण्यासाठी मी बाथरूममध्ये गेलो. बाथरूम खूप मोठे आणि सुंदर होते. त्यात 3D डिझाईन केलेली होती. फ्रेश होत असताना माझी नजर एका लहान कपाटावर गेली. ते उघडण्याची इच्छा झाली आणि उघडताच मला एक धक्काच बसला. वरच्या कपाटात हेअर क्रीम, फेसवॉश होते, तर खालच्या 2 कपाटात महिलांचे अंतर्वस्त्र काळजीपूर्वक फोल्ड करून ठेवलेले होते. थोड्याच वेळात मी बाहेर आलो. सिद्धार्थ आणि मी हॉलमध्ये त्यांच्या आई वडिलांसोबत गप्पा मारत बसलो. आमच्या शिक्षणाबद्दल आणि भविष्याच्या योजनाबद्दल ते विचारत होते. तेवढ्यात सिद्धार्थची काकू म्हणाली, चला सिद्धार्थ, रोहन जेवायला तयार आहे. जेवण करून झाल्यावर मी आणि सिद्धार्थ खोलीत झोपायला गेलो. मला एकटे झोपण्याची सवय असल्याने आणि मोठ्या बेडवर दोघे असल्याने मला झोप लागेना. रात्रभर कोच बदलत होतो. अचानक मनात आलं, का न बाहेर व्हरांड्यात जाऊन थंड हवेचा आनंद घ्यावा. म्हणून मी हळूच खोलीतून बाहेर हॉलमध्ये आलो. हॉलमधील दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. रात्रीचे 1 वाजले होते. सिद्धार्थची बहीण पूजा तिच्या भावाच्या बेडरूमच्या बाहेर उभी राहून काहीतरी विचित्र करत होती. माझे लक्ष तिच्याकडे होते, पण तिला माझी जाणीव नव्हती. जवळपास 10-15 मिनिटे तिचा तो कार्यक्रम सुरू होता. त्यानंतर शेजारच्या खोलीतून, सिद्धार्थच्या काकांच्या खोलीतून कुजबुजण्याचा आवाज येऊ लागला. सिद्धार्थची काकू तिच्या नवऱ्याशी भांडत असल्याने मला वाटले तिचा नवरा म्हणजे सिद्धार्थचे काका नेहमीच आजारी असत. हॉस्टेलमध्येही सिद्धार्थने हे सांगितले होते. काकू म्हणाली, तुमच्या या आजारपणामुळे माझं आयुष्य बेकार झालंय. तुझ्याशी लग्न केलं त्या दिवसाला मी शाप द्यायला हवा. मला ना तुमच्याकडून सुख मिळतंय ना समाधान. यापेक्षा मी अविवाहित राहिले असते तर बरं होतं. मी तिथेच उभा राहून हे सर्व ऐकत होतो.
थोड्या वेळाने सिद्धार्थचा मोठा भाऊ विक्रम त्याच्या खोलीतून बाहेर आला आणि त्याने कोणाला तरी फोन लावला. लवकर ये, ती झोपली आहे, मी वाट बघतोय. फोन ठेवून तो सोफ्यावर बसला. काही क्षणातच त्याची काकू तिच्या खोलीतून बाहेर आली आणि तिथे येऊन बसली. खोलीतून बाहेरचा थोडा उजेड येत होता, त्यामुळे सर्व दृश्य मला स्पष्ट दिसत होते. काकूने येताच विक्रमला मिठी मारली आणि म्हणाली, उद्या थोडं उशिरा भेटू, कारण तुमचे काका लवकर झोपत नाहीत, रात्रभर जागे असतात. ते हाताळायचे मग तुलाच. ठीक आहे, उद्या मी फोन करेन तेव्हाच तू बाहेर ये. माझ्या फोनची वाट बघत राहा. त्यानंतर ते दोघे एकमेकांशी प्रेमात बुडाले. त्यांचे ते प्रेम पाहून माझ्या मनात एक वेगळीच आग आणि विचार निर्माण झाला. विक्रम आणि काकू साधारण 10 ते 15 मिनिटे एकमेकांशी प्रेम करत होते. काकू त्याला पूर्ण साथ देत होती. तिच्या सर्व इच्छा विक्रम पूर्ण करत होता. पण घरात असे वातावरण असूनही कोणाला कुणाबद्दल काहीच माहीत नव्हते. दोघांचे प्रेम संपल्यानंतर ते आपापल्या खोल्यांमध्ये गेले. अचानक माझे लक्ष किचनकडून येणाऱ्या सावलीकडे गेले. तिथे पूजा लपली होती. ती सर्व रसिकता तिथून पाहत होती. तीही नंतर आईवडिलांच्या खोलीत शिरली. हे सर्व पाहिल्यानंतर माझ्या मनावरचा ताबा सुटला होता. रात्री मी असं का पाहिलं? घरात एवढ्या सुंदर स्त्रिया असून अशी घाण कृत्य करतात, याचं मला कुत्सित वाटू लागलं. सकाळी मी आणि सिद्धार्थ थोडा उशिरा उठलो. मी हॉलमध्ये आलो तर पूजा TV पाहत होती. मी तिच्याजवळ जाऊन बसलो आणि गुड मॉर्निंग पूजा म्हणालो. ती म्हणाली, गुड मॉर्निंग भैया. मी तिच्याशी थोडं बोलायचा प्रयत्न केला. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आणि आनंद होता. पूजा, तू नोकरी का करत नाहीस? शिक्षण तर पूर्ण झालं आहे ना? मी विचारलं. अरे रोहन भैया, खूप ठिकाणी मुलाखती दिल्या, पण आरक्षणामुळे नोकरी मिळेना. घरचे म्हणतात की लग्नाचं वय आहे, नोकरी करून काय करणार? सासरी नोकरीला परवानगी मिळणार नाही, म्हणून मी बाकी गोष्टींकडे दुर्लक्ष करते, ती अशी म्हणाली. सकाळी 8 वाजता सिद्धार्थचे काका आणि विक्रम दुकानासाठी निघून गेले. माझी पूजाशी गप्पा सुरू होत्या. नंतर मी तिला बाय म्हणून फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेलो. तिथे सिद्धार्थची वहिनी अनिता नुकतीच बाहेर पडली होती. बाथरूममध्ये वेगवेगळ्या 3D डिझाईनचे महिलांचे कपडे हँगिंग केलेले होते. रात्रीचा प्रकार पाहिल्यानंतर ही चित्र पाहून माझं मन भरकटू लागलं. मलाही काही गोष्टी त्यांच्याकडून अपेक्षित वाटू लागल्या. पण दुसऱ्याच्या घरी येऊन दिवाळी साजरी करायला आलो होतो, म्हणून मी स्वतःवर ताबा ठेवला. फ्रेश होऊन बाहेर आल्यावर मी माझ्या खोलीत तयार होण्यासाठी गेलो. तयार होऊन बाहेर आलो तर पूजा अजूनही TV पाहत होती. ती म्हणाली, अरे रोहन, त्या खोलीत जाऊन ड्रेसिंग मिररवर मी पेन्सिल सेल ठेवला आहे, थोडा आणून देशील का? मी तिच्या सांगण्याप्रमाणे तिच्या खोलीच्या दाराजवळ गेलो. दार लावल्याबरोबर समोरचे दृश्य पाहून माझे डोळे विस्फारले. काकूची पाठ माझ्याकडे होती. ती पंजाबी ड्रेस घालत होती. त्यांची सुंदरता पाहून माझं मन त्यांच्याकडे अधिक आकर्षित झालं. मी काही न बोलता त्यांचे लक्ष माझ्याकडे न जाता परत आलो. मी पूजाला म्हणालो, मला तर काही दिसत नाही आहे, तूच जाऊन घेऊन ये. पूजा उठली आणि काकूंच्या खोलीत गेली. तिनेही तेच पाहिलं जे मी पाहिलं होतं. पटकन तिने पेन्सिल सेल घेतला आणि परत येऊन बसली. माझ्याकडे पाहून म्हणाली, हेच का तुम्ही जाण्यास नकार देत होते? यामुळे तुम्हाला काही दिसलं का? प्रश्नार्थक नजरेने तिने विचारलं. मी सावरत म्हणालो, नाही, मला तर माहीतच नव्हतं की आत कोणी आहे. पूजा म्हणाली, मी आत्ता आत गेले तर काकू बसल्या होत्या. ती बारीक नजरेने माझ्याकडे पाहत होती. मी तिथून उठून माझ्या खोलीत गेलो आणि लॅपटॉपवर नवीन कपड्यांचं डिझाईन पाहू लागलो. संध्याकाळी मी सिद्धार्थ आणि विक्रम यांच्या कारखान्यावर गेलो. कारखाना खूप मोठा होता. वर्षाला 20-25 लाखांचे उत्पन्न होते. विक्रमने मला सुंदर रीतीने कामाबद्दल सांगितले. आम्हाला तिथे खूप वेळ झाला म्हणून आम्ही घरी परतलो. घरी आल्यावर जेवण तयार होतं. फ्रेश होऊन आम्ही जेवण केलं आणि आपापल्या खोल्यांमध्ये झोपायला गेलो. मला पुन्हा काहीतरी वेगळं करायची इच्छा होत होती, म्हणून मी 1 वाजेपर्यंत मोबाईल पाहत राहिलो. नंतर हळूच खोलीतून बाहेर पडलो. पण आज हॉलमध्ये शांतता होती आणि पूजा दिसत नव्हती. थोडं पुढे गेल्यावर मला विश्वास बसेल
पूजा सोफ्यावर बसून मोबाईलवर काहीतरी पाहत होती. ते माझ्या समजेबाहेरचं होतं. ती अजून लहान होती. तिचं लग्न करण्याची इच्छा होती, पण तिच्यासाठी चांगला मुलगा अजून मिळाला नव्हता. अचानक आवाज आला आणि पूजा पटकन उठून किचनमध्ये गेली. बेडरूममधून काकू बाहेर आल्या. काकूंचं लक्ष माझ्याकडे गेले. त्या म्हणाल्या, रोहन, एवढ्या रात्री तू इथे काय करतो आहेस? आंटी, मी पाणी प्यायला आलो होतो, पण अंधार होता, काही दिसत नव्हतं म्हणून थांबलो होतो. मी म्हणालो, जा मग जाऊन पाणी पिऊन ये. काकू म्हणाले, मला माहीत होतं की पूजा किचनमध्ये लपली आहे, म्हणून मी लाईट न लावता ग्लास घेऊन वॉटर फिल्टरमधून पाणी पिऊन आलो. बाहेर आलो तर काकू सोफ्यावर बसल्या होत्या. मी माझ्या खोलीकडे जाऊ लागलो तेवढ्यात काकूने मला हाक मारली, रोहन, इकडे ये, मला तुझ्याशी बोलायचं आहे. काकूंनी आदल्या दिवशीच विक्रमला सांगितलं होतं की मी फोन करेपर्यंत बाहेर येऊ नकोस, पण विक्रम त्याच्या खोलीतच होता. मी काकूंजवळ बसलो. ते विचारू लागल्या, रोहन, तुझ्या घरी कोण कोण आहे? मी सांगितलं, माझ्या घरी आई, बाबा, आम्ही 3 भाऊ. त्यातला एक भाऊ नोकरी करतो, आम्ही दोघे शिक्षण घेतो. माझा धाकटा भाऊ बँगलोरला MTech करतो. हळूहळू गप्पा रंगात येऊ लागल्या. काकू माझ्या भविष्याबद्दल विचारू लागल्या, रोहन, लग्न करणार नाहीस का, की शिक्षणच करत राहशील? काकू विचारत होते. मी बोलत होतो आणि पूजा किचनमधून आमच्यावर लक्ष ठेवून होती. मी काकूंना म्हणालो, लग्न तर करेन, पण शिक्षण संपल्यावर आणि चांगली नोकरी लागल्यावर, आणि यावेळी सुंदर मुलगी मिळणंही अवघड आहे. काकू म्हणाल्या, का? मुली तर खूप आहेत. तू चांगल्या नोकरीवर लागशील तर कोणतीही सुंदर मुलगी मिळेल. मी म्हणालो, आंटी, सुंदर मुली मिळतील, पण तुमच्यासारखी नाही. मला तुमच्यासारखी सुंदर मुलगी हवी. काकू म्हणाले, माझ्यासारखी की मीच? मी म्हणालो, तुम्ही माझ्यापेक्षा खूप मोठे आहात. तुमच्यासारखी मला हवी, पण तुम्ही नाही. अशाच गप्पामध्ये रात्र रंगात आली होती. अचानक काकूचा हात माझ्या हातावर येऊन पडला. त्यांच्या हाताचा तो कोवळा स्पर्श माझ्या अंगात तरंग निर्माण करत राहिला. मी बघितलं तर काकूंनी अजूनही हात उचलला नव्हता. त्यांच्या हाताचा स्पर्श मला हवाहवासा वाटू लागला. मी काल पाहिलेलं दृश्य त्यांना सांगावं असं वाटलं. मी विचारलं, आंटी, तुम्ही एवढ्या रात्री इथे येऊन का बसता? काकू म्हणाल्या, रोज रात्री. तुला तर 2च दिवस झाले तिथे येऊन. तू पाहिलंस की स्वप्नात पाहिलंस? आंटी, स्वप्नात नाही, प्रत्यक्षात. काल रात्री मी पाणी प्यायला आलो होतो, तेव्हा तुम्ही आणि विक्रम भाऊ इथे बसलेले होते. मी म्हणालो. काकूंनी विचारलं, तुला काही दिसलं का? मी आजपर्यंत कुणाशी खोटं बोललो नाही. मी सर्व काही पाहिलं. तुम्ही विक्रम भाऊशी प्रेम करत होता, पण असं करण्याची काय गरज आहे? तुमच्याकडे काका आहेत ना? मी विचारलं. काकू सांगू लागल्या, याचं कारण देखील तुझेच काका आहेत. ते नेहमी आजारी असतात, त्यांच्याकडून मला समाधान मिळत नाही. काकूंचा हात हळूहळू माझ्या मांडीवर येऊन पडला. मला त्या हव्याशा वाटू लागल्या. पूजा अजूनही किचनमधून पाहत होती. माझा हात काकूंच्या हातावर गेला. काकूंचा श्वासांचा वेग लागला. काकूंनी दोन्ही हातांनी माझा चेहरा हातात घेतला आणि माझ्या गालावर एक मुक्का दिला. त्या मुक्क्याने माझ्या अंगातील सर्व केस सरसावले. मीही माझी ओठ काकूंच्या ओठावर टेकवली. हळूहळू काकू माझ्या प्रेमात बुडाल्या होत्या. पूजा अंतिम टप्प्यात होती. काकूंनी मला मिठीत घेतलं. ती मिठी इतकी घट्ट होती की मी सांगूही शकत नाही. मीही त्यांना घट्ट मिठीत घेतलं. आम्ही दोघं त्या क्षणाची वाट पाहत होतो आणि काकूंनी आपली बाजूला ठेवून एकमेकांशी भरभरून प्रेम करू लागलो. काकूंना विक्रमपेक्षा माझ्याकडून जास्त आनंद मिळाला होता. त्यांनी माझा फोन नंबर घेतला आणि म्हणाल्या, मी जेव्हा फोन करेल तेव्हाच बाहेर येऊन माझी वाट बघ. एवढं बोलून काकू त्यांच्या खोलीत गेल्या. मी तिथेच उभा राहून पूजाची वाट पाहत होतो, पण ती अजूनही किचनमध्ये लपली होती. मी मुद्दाम पाणी प्यायच्या बहाण्याने किचनमध्ये गेलो आणि हाक मारली, पूजा, बाहेर ये, मी तुला इथे लपलेली पाहिलंय. आवाज ऐकताच ती फ्रीजच्या शेजारून बाहेर आली. किती दिवस असं लपून राहशील? पण तू काकूंसोबत हे काय केलंस? मी काहीच केलं नाही. काकूंनीच माझ्याकडून सर्व करून घेतलं. पण पूजा, तू असं चोरून चोरून का पाहतेस हे सर्व? जशी तुला ही मंडळी रात्री अचानक दिसली तसे मलाही दिसली, आणि मग मलाही हे पाहण्यात मजा येऊ लागली, ती म्हणाली. एवढं बोलून आम्ही आपापल्या खोल्यामध्ये झोपायला गेलो. सकाळी उठल्यावर माझं लक्ष पहिल्यांदा काकूकडे गेले. त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य होतं.
त्या माझ्याजवळ येऊन कानात म्हणाल्या, मी फोन करेन तेव्हाच बाहेर ये. मी होकार दिला. मला फक्त रात्रीची आतुरता होती, कारण एवढी सुंदर स्त्री माझ्या आयुष्यात पुन्हा कधी भेटेल याची खात्री नव्हती. मी ही संधी सोडायला तयार नव्हतो. रात्री जेवण झाल्यावर सर्वजण आपापल्या खोल्यांमध्ये गेले. रात्रीचे 1 वाजले होते. मी हळूच हॉलमध्ये येऊन भिंतीच्या आडोशाला उभा राहिलो आणि काकूंची वाट पाहू लागलो. पण समोरचं दृश्य आज वेगळं होतं. आज सिद्धार्थची वहिनी अनिता एकटीच हॉलमध्ये आली होती. ती सोफ्यावर बसून रडू लागली. तिची पीडा पाहून माझ्याने राहवलं नाही. मी हळूच किचनच्या दिशेने जाऊ लागलो, पण तिचं लक्ष माझ्याकडे गेलं. तिनं विचारलं, रोहन, एवढ्या रात्री तू इथे? भाभी, मी पाणी प्यायला जात होतो. खूप तहान लागली होती. पण तुम्ही एवढ्या रात्री इथे बसून का रडता? मी विचारलं. काय सांगू रोहन, या घरात पैसा, शोभा सर्व काही आहे, पण मनाला शांती देणारी एक गोष्ट नाही. माझा नवरा माझ्या सासूवर डोळा ठेवतो. त्यांना तिचं वय माहीत नाही का? ती दिसायला माझ्यापेक्षा सुंदर आहे. आणि काका म्हणजे सासऱ्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यामुळे जे हवं ते माझा नवरा त्यांना पुरवतो. माझ्याकडे मात्र कोणीच पाहत नाही. मी एकटीच त्यांची वाट बघून थकते. तो कुठे जातो, काय करतो, काही कळत नाही. त्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झाले. मी माझ्या नशिबाला रोज शाप देते. एवढी सारे सुख असूनही माझ्या मनाला आणि तनाला शांती नाही. ती म्हणाली, भाभी, यात विक्रम भाऊची चूक आहे. पण एवढ्या रात्री बाहेर पडण्याचं कारण मला अजून कळालेलं नाही. मी म्हणालो, तुला अजून कळणार नाही. तू मोठा होशील, लग्न करशील, तेव्हा या गोष्टी कळतील. जे झालं ते जाऊ दे. तू आपल्या प्रकृतीकडे लक्ष दे. एवढं सांगून ती माझ्याकडे एकटक पाहू लागली. जणू तिला माझ्याकडून काहीतरी हवं होतं, पण ती सांगायला संकोच करत होती. मी उठू लागलो तेवढ्यात अनिताने माझा हात पकडला आणि मला जवळ बसू म्हणले, रोहन, मला जे हवंय ते फक्त तूच देऊ शकतोस, इथेच या घरात. भाभी, मी तुम्हाला काय देऊ शकतो? माझ्याकडे तसं काही नाही. मी म्हणालो, मला फक्त तुझं प्रेम हवं, बाकी काही नको. ती म्हणाली. माझ्या डोळ्यांसमोर काकूचं चित्र आलं. अनिताने माझे दोन्ही हात आपल्या हातात घट्ट पकडले. ओठांपर्यंत आले. अनिता काकूंपेक्षा लहान होती, पण दिसायला अत्यंत सुंदर होती. मी तिला पूर्ण प्रेम दिलं, तिच्या मनाचं समाधान केलं. त्या रात्री अनिताने माझ्याकडून प्रेमाची पूर्ण आशा पूर्ण करून घेतली. आता मला काकू आणि अनिता ह्या दोघींची सवय झाली होती. दिवाळीच्या दिवशी सर्वजण बाहेर फटाके फोडत होते, तर मी घरात काकूंसोबत दुसऱ्याच प्रेमात बुडालेलो होतो. रात्र झाली की अनिता मला फोन करायची. तिची प्रेमाची भूक भागल्यावर मी काकूंना फोन करायचो. अशा प्रकारे मित्राच्या घरी दिवाळी साजरी करायला आलेला मी रोहन त्या घरातील दुःखी स्त्रियांना प्रेमाच्या सानिध्यात समाधान देऊ लागला. काकू आणि अनिता यांचे माझ्या हृदयाच्या एका कोपऱ्यात कायमचं स्थान निर्माण केलं. हॉस्टेलवर गेल्यानंतरही त्या दोघी मला फोन करून बोलत असत. घरात कोणी नसताना मी त्यांना भेटायला जायचो आणि दिवसा किंवा रात्री जेव्हा संधी मिळेल तेव्हा आम्ही भरभरून प्रेम करायचो. एके दिवशी पूजानेही माझ्यासमोर प्रेमाची मागणी केली होती. पण एकाच वेळी 3 स्त्रियांशी मी प्रेम करू शकतो का, यावर मी स्वतःचं प्रश्नचिन्ह उभे केलं होतं. कारण मी माणूस आहे, रोबोट नाही. तरी पण मी पूजाला नकार देऊ शकलो नाही. आणि मी जोपर्यंत अविवाहित आहे तोपर्यंत तीही माझ्या सान्निध्यात राहू लागली होती. जिथे एका स्त्रीला सांभाळणे अवघड असते, तिथे मी 3 स्त्रियांवर भरभरून प्रेम करत होतो. दिवाळीच्या सुट्टीनंतर रोहन हॉस्टेलवर परतला. सिद्धार्थशी त्याची चांगली मैत्री कायम होती, पण रोहनच्या मनात एक अपराधीपणाचं घर करून राहिलं होतं. सिद्धार्थने त्याच्यावर केलेला विश्वास, त्याच्या कुटुंबाने दिलेलं प्रेम, या सगळ्यांचा विचार करून त्याला पश्चाताप व्हायला लागला. पण काकू, अनिता आणि पूजाचे फोन येतच राहिले आणि रोहन पुन्हा त्याच आठवणीत हरवून जायचा. एके दिवशी सिद्धार्थ अचानक रोहनच्या खोलीत आला. त्याचा चेहरा पाहून रोहनच्या अंगावर काटा आला. रोहन, मला तुझ्याशी काहीतरी गंभीर बोलायचं आहे, सिद्धार्थने दार लावत म्हटलं.
रोहनचं काळजीत धडधडू लागलं. काय झालं यार, बोल ना. सिद्धार्थने खिशातून मोबाईल काढला आणि रोहन समोर धरला. स्क्रीनवर रोहनचे काकूसोबतचे फोटो होते. रोहनच्या तोंडातून शब्दच फुटेना. माझ्या घरात तू असा विश्वासघात केलास, माझ्या आईसारख्या काकूंशी, माझ्या भावाच्या बायकोशी आणि माझ्या बहिणीशी सुद्धा. सिद्धार्थचा आवाज थरथरत होता. पूजाने मला सगळं सांगितलं. तिला वाटलं की तू तिच्यावर खरंच प्रेम करतोस, पण तू तर फक्त तिचा उपयोग करून घेतलास. रोहनचे डोळे भरून आले. सिद्धार्थ, मला माहिती आहे मी चूक केली, पण मी एकटाच जबाबदार नाही, त्या स्त्रियाही. बंद कर, सिद्धार्थ ओरडला. त्यांनी चूक केली असेल, पण तू माझा मित्र होतास. मी तुला माझ्या कुटुंबात आणलं, तुला माझ्या घरचं केलं आणि तू माझ्या कुटुंबाची प्रतिष्ठा मातीच मिळवलीस. सिद्धार्थने रोहनला एक जोरदार थप्पड मारली. रोहन तिथेच खाली बसला. आजपासून तू माझा शत्रू आहेस. मी तुला कधीच माफ करू शकणार नाही. एवढं बोलून सिद्धार्थ खोलीतून बाहेर पडला. त्यानंतर काही दिवसातच रोहनचं महाविद्यालयातून वातावरण बदललं. सिद्धार्थने ही गोष्ट सर्वत्र पसरवली नव्हती, पण त्याच्या वर्तवणुकीतून सगळ्यांना काहीतरी चुकीचं वाटू लागलं. रोहनचे इतर मित्रही हळूहळू दूर जाऊ लागले. तो एकटाच पडू लागला. एके दिवशी रोहनला काकूंचा फोन आला. रोहन, सिद्धार्थला सगळं कळून चुकलंय. आता आमचं घर उद्ध्वस्त झालंय. मी आणि अनिता एकमेकांच्या तोंडात पाणी सोडत नाही. पूजा तर घर सोडून जाण्याच्या तयारीत आहे. तुझ्यामुळे आमचं आयुष्य बरबाद झालंय. काकू, पण तुम्हीच तर. हो, मी चूक होते, पण तू तर शिकलेला सुजाण मुलगा. तू आम्हाला थांबवायला हवं होतंस, आमची चूक दाखवायला हवी होतीस, पण तू आमच्या कमकुवतपणाचा फायदा घेतलास. आता तुझं महाविद्यालय संपल्यावर काय करशील? तुझ्या आईवडिलांना कळालं तर? तू फॅशन डिझायनर होणार होतास, पण तुझं चारित्र्य असेल तर कोण तुला नोकरी देईल? काकूंनी फोन ठेवला. रोहनच्या मनात विचारांचं चक्र सुरू झालं. त्याने आयुष्यात पहिल्यांदा स्वतःशी प्रामाणिक राहून विचार केला. काही महिन्यांनी महाविद्यालय संपलं. रोहननं पुण्यातच एका डिझायनिंग कंपनीत नोकरी मिळवली. मन शांत नव्हतं. त्याने ठरवलं की आता या चुकांची परतफेड करायची. एके दिवशी तो सिद्धार्थच्या घरी गेला. सिद्धार्थने दार उघडताच बंद करण्याचा प्रयत्न केला, पण रोहितने त्याला थांबवलं. सिद्धार्थ, मी तुझी माफी मागायला आलोय. मला माहिती आहे की मी खूप मोठी चूक केली, पण मी आता बदलू इच्छितो. तुझ्या कुटुंबाचं जे नुकसान झालं त्याची भरपाई करायची आहे मला. सिद्धार्थ हसला. भरपाई कशी करशील? माझी काकू आणि वहिनी यांच्यात युद्ध पेटले. माझे काका हृदयविकाराच्या झटक्याने रुग्णालयात आहे. माझी बहीण पूजा आता कोणावरच विश्वास ठेवत नाही. हे सगळं तुझ्यामुळे. रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. मी पूजाशी लग्न करायला तयार आहे. जर तिने हो म्हटलं तर मी तिला आयुष्यभर सांभाळेन. माझी चूक आहे हे कबूल आहे, पण मी तिला खरंच प्रेम करू शकतो. सिद्धार्थ आश्चर्याने पाहू लागला. तू वेडा झाला आहेस का? तिचं मन मोडलंस, आता तिला सावरायचं? हो, कारण मला जाणीव झाली की खरं प्रेम म्हणजे फक्त शारीरिक सुख नाही. तो एक नातं असतं, विश्वास असतो. मी तो विश्वास तोडला, पण पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करेन. पूजाने हे ऐकलं. ती खोलीतून बाहेर आली. तिचे डोळे लाल होते. रोहन, तू खरंच असं वाटतंस का की मी तुला माफ करू शकेन? मला माहिती आहे, माफ करणं कठीण आहे, पण मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. माझी नोकरी सोडायची, हे शहर सोडायचं, काहीही, फक्त तू एक संधी दे. पूजा वेळ काही शांत राहिली. थोडा वेळ, मग म्हणाली, मला वेळ हवा आहे. मी तुझ्यावर प्रेम केलं होतं, पण तू त्या प्रेमाचा अपमान केलास. आता पुन्हा विश्वास ठेवणं कठीण आहे. रोहनने तो दिवस येऊ दिला. त्याने आपलं काम सुरू ठेवलं, पण आता तो नियमितपणे सिद्धार्थच्या कुटुंबाशी संपर्कात राहू लागला. त्याने काकांच्या उपचारासाठी मदत केली. अनिता आणि काकूंशी बोलून त्यांचे मतभेद दूर करण्याचा प्रयत्न केला. हळूहळू सिद्धार्थच्या कुटुंबाने त्याला स्वीकारायला सुरुवात केली. एका वर्षानंतर पूजाने रोहनला भेटायला बोलवलं. रोहन, मी तुझ्यातला बदल पाहिला. तू खरोखरच प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. मला वाटतं प्रत्येकाला दुसरी संधी मिळायला हवी, पण यावेळी माझ्याशी कधीही खोटं बोलू नकोस. रोहनच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले. मी वचन देतो, आता कधीच चूक करणार नाही.
तुझ्यासोबत आयुष्य घालवायचं आहे, प्रेमाने प्रामाणिकपणे. लग्नानंतर रोहनने पूजाला त्याच्या डिझायनिंगच्या व्यवसायात भागीदार केलं. दोघांनी मिळून एक छोटासा उद्योग सुरू केला. हळूहळू त्यांचा व्यवसाय वाढू लागला. काकू आणि अनिता यांनाही त्यांनी योग्य मार्ग दाखवला. काकूंनी आपल्या पतीची काळजी घेण्यास सुरुवात केली आणि अनिताने आपल्या नवऱ्याशी समेट केला. सिद्धार्थ आणि रोहनची मैत्री पूर्ववत होण्यासाठी वेळ लागला, पण हळूहळू ती पूर्वीसारखी झाली. रोहनला एक दिवस गोष्ट कायमच लक्षात राहिली. माणसाने मिळालेल्या संधीचा सदुपयोग करावा, दुसऱ्याच्या विश्वासाचा अनादर करू नये. खरं सुख म्हणजे एकनिष्ठ प्रेम, प्रामाणिक नाती आणि शांत मन यात आहे, हे माणसाने आयुष्याच्या किमतीत शिकून घेतलं. पूजा आणि रोहन आज एक सुखी संसारात आहे. त्यांच्या आयुष्यातील धड्या हे पिढीला सांगतात. चुका होतात, पण त्यातून शिकून पुढे जाणं हेच खरं माणूसपण आहे. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा.